नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे मलाई मेथीची. अप्रतिम अशी रेसिपी आहे. नेहमीच एका प्रकारची भाजी जर मेथीची बनवत असाल तर अशा पद्धतीची भाजी एकदा बनवून बघा. अप्रतिम अशी ही भाजी बनते आणि खायला खूपच टेस्टी बनते. केव्हाही तुम्ही लंच, डिनर किंवा टिफिनसाठी अशा पद्धतीची भाजी बनवू शकता. जेव्हाही पाहुणे घरी येतात तेव्हाही अशा पद्धतीची भाजी बनवता येते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आणि आता आपण त्याची पानं पानं काढून घ्यायची. ह्याच्यामध्ये जास्त दांडे घेतलेले नाहीयेत. देठ आहेत म्हणजे मेथीचे, ते आपण जास्त वापरणार नाही. जेवढी कवळी असेल तेवढी पानं आणि थोडीशी कवळी मेथी असेल ती आपण याच्यामध्ये घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व भाजी आहे ती मी खुडून घेते. त्यानंतर आपण ही भाजी आहे ते 2 ते 3 पाण्यातून धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण कट करायची. तर बघू शकता याच्यामध्ये माती भरपूर असते. आता ही मेथीची पेंडी होती ती छोटी मेथीची पेंडी आहे. काही मेथीच्या पेंड्या खूप मोठ्या असतात, जाड असतात, त्याच्यामुळे जास्त मेथी त्याच्यामध्ये निघते. आता ही छोटी असल्यामुळे एकदम थोडीशी मेथी निघालेली आहे. तर बघू शकता आता ही मी 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतलेली आहे. खाली खराब पाणी निघालेले. आता आपण ही निथळल्यानंतर कट करायला घेऊया. इथे बघू शकता आता आपण हे कट करायला घेतलेले आणि अशा पद्धतीने इथं आपण मेथीची भाजी आहे ना ती कट करून घेतलेली आणि आता आपण अशीच बाजूला ठेवूया आणि त्यानंतरचं साहित्य बघूया आपल्याला काय काय लागणार आहे. तर आता इथे ही भाजी बाजूला ठेवते आणि त्यानंतर इथे मी थोड्याशा लसूण घेतलेल्या आहेत, एक 10-12 पाकळ्या, आणि त्या चांगल्या छोट्या खलबत्त्यामध्ये चिचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक कढई घेतली. कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल इथं मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे. ही छोटी पळी आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घातली. लसूण चांगली लालसर झाली की मग त्याच्यामध्ये आपण जी भाजी चिरून घेतलेली ती घालून घ्यायची आहे आणि भाजी तशीच चांगली परतून घ्यायची. यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मग ही भाजी चांगली परतून घ्यायची. लगेच भाजी ती शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटात भाजी शिजून तयार होते. आता इथे बघू शकता भाजी चांगली वाफरलेली. आपण 1 मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि परत वाफलवून घेतलेली आहे. आता ही भाजी आहे ना ती चांगली वाफरल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, बाजूला काढून ठेवूया. मग आपल्याला पुढची रेसिपी आहे ती करायला इझी जाईल. आता ही भाजी मी बाजूला काढून ठेवते आणि चला आपण पुढची तयारी करून घेऊया. आता इथे एक मीडियम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे आणि तो आता आपण चिरून घेऊया. कांदा थोडासा उभट आकारामध्ये चिरून घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटो घेतले. हे कोवळं टोमॅटो आहे. टोमॅटो जर जून असेल तर त्याच्या बिया काढून नंतर घ्या आणि टोमॅटो पण आपण चिरून घेतलेला आहे. त्यानंतर परत एक छोटा कांदा घेतला मी. थोडासा कमी पडतोय असं वाटलं त्यामुळे मी परत एक छोटा कांदा त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हा आपण कांदा जी कढईमध्ये मेथी परतून घेतली होती त्याच कढईमध्ये घातलेला आहे आणि आता आपण तो परतून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं एक पळीभर आणि चांगला कांदा तेलावरती चांगला सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा कांदा आहे तो एकदम काळा करायचा नाही किंवा जाळायचा नाहीये. फक्त सोनेरी रंगापर्यंत चांगला मौसूद भाजून घ्यायचा आहे. तिथे बघू शकता आता कांदा आपला भाजत आलेला आहे आणि त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे, पण एकदम काळपट असा जाळायचा नाहीये. सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेतली आणि जो टोमॅटो कट करून घेतलेला तो घालायचा आणि एक 10 ते 12 काजू घालायचे आहेत आणि तेही याच्यामध्ये आपण परतून घेणार आहे. आता बघा हे चांगलं परतून घ्यायचंय. एक 3-4 मिनिटामध्ये टोमॅटो आणि कांदा चांगला परतून निघतो. तर टोमॅटो पण चांगलं परतल्यानंतर काय होतं, त्याचा कच्चापणाचा जो वास असतो तो भाजीला राहत नाही आणि एक छान अशी टेस्ट येते. ग्रेव्ही जी आपली असते ती चांगली दाटसर बनते. चला तर आता बघा व्यवस्थित आपला टोमॅटो, कांदा आणि काजू आहेत ते भाजलेले आहेत. त्याचा कलर छान चेंज झालेला आहे. आता हे मी थंड करून घेतलं 5 मिनिटं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. एकदम गरम गरम घातलं तर मग मिक्सरचं भांडं आहे ते किंवा झाकण बाहेर फेकलं जातं. तर त्यासाठी आपण थोडं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. हे फिरवत असताना याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं नाहीये. बिना पाण्याचं हे बारीक करून घ्यायचे. बारीक करत असताना एकदम बारीक अशी पेस्ट होईल अशा पद्धतीनं बारीक करायचं आहे. थोडंसं चमच्याने हलवून घ्या आणि परत मिक्सरला चांगलं फिरवून घ्या. एकदम छान अशी महीम पेस्ट तयार झाली ना की ग्रेव्ही आहे ती एकदम अप्रतिम अशी बघा आता इथं आपली ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आणि एकदम स्मूथ झालेली आहे. एकदम मसाल्यापेक्षा पण बारीक त्याला करून घ्यायचंय म्हणजे एकदम छान अशी ग्रेव्ही तयार होते.
आता एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आता इथे ही छोटी पळी आहे तर त्या पळीने मी 5 पळी तेल याच्यामध्ये घालून घेतलेले. पळी जर मोठी असेल तर 2 पळी तेल भरपूर होतं. आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे. याच्यामध्ये पुन्हा परत कांदा वगैरे याचा वापर अजिबात करायचा नाही. पण ऑलरेडी आपण ग्रेव्हीमध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. डायरेक्ट ह्याच्यामध्ये ग्रेव्ही घालून घ्यायची आणि ग्रेव्ही भाजायला जास्त वेळही लागत नाही. तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही चांगली सतत हलवत स्लो गॅसवरती भाजून घ्यायची. इथं बघू शकता 1-1.5 मिनिटं झालेला आहे आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. मसाल्याचा कलरही आहे तो चेंज होत जातो. आपण याच्यामध्ये काजू वापरलेले असतात त्यामुळे कढईला खाली सारखं लागलं जातं किंवा जळलं जातं, तर त्याच्यासाठी सतत हलवत हा मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आणि चांगलं मसाला आहे तो परतून घेतलेला आहे. मसाला चांगला परतला, साईडनं तेल सुटलं की त्यावरती 1 चमचा आहे ती कश्मीरी लाल तिखट घालून घेतली, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा आणि याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला हे जे सुके मसाले आहेत ते चांगले याच्यामध्ये परत भाजून घ्यायचे. चांगलं तेल सुटलेलंच आहे तर बघू शकता मसाले पण चांगले भाजलेले. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि याच्यामध्ये एकतर गरम मसाला तुम्ही घालून घ्या 1 छोटा चमचा किंवा मग किचन किंग मसाला येतो तर तो किचन किंग मसाला घातला तरी खूप छान अशी टेस्ट येते. इथं मी किचन किंग मसाला घालून घेतला होता. त्यानंतर इथं मी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 छोटा पेला भरून दूध याच्यामध्ये घालायचं. फक्त दूध घालत असताना थोडं थोडं दूध घालत हलवत मसाला परतून घ्यायचा आहे. एकदम दूध घालायचं नाही, नाहीतर मग ते फाटलं जातं. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि परत मसाला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये जी आपण मेथी घेतली होती परतून ठेवली होती ती मेथी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे, नाहीतर मसाला एकदम ड्राय बनेल आणि मग परत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागेल. आता मेथी चांगली मिक्स करून झालेली तर बघू शकता, परंतु अजून आपली भाजी आहे ती परतायची गरज आहे. वरतून पूर्णपणे तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीची भाजी आहे ती परतून घ्यायची आहे. आता गॅस आहे तो एकदम स्लोवरती ठेवलेला आहे. थोडा वेळ याच्यावरती झाकण ठेवा म्हणजे व्यवस्थित भाजी आहे ती तयार होईल. याच्यावरती मी 1 छोटा कसुरी मेथी आहे ती हातावरती चोळून घातलेली. छानपैकी अशी बारीक पावडर करायची हातावरती चोळून आणि मग घालायची. जर कसुरी मेथी तुमची सॉफ्ट झाली असेल तर तव्यावरती थोडीशी गरम करा आणि त्यानंतर हातावरती चोळून याच्यावरती घालू शकता. याच्यावरती थोडीशी मी साखर घालून घेतलेली आहे. जी टेस्ट असते ती बॅलन्स राहते आणि आपल्याला चवीला खूप टेस्टी लागतं. त्यानंतर याच्यामध्ये अमूलची क्रीम घेतली, ते 4 ते 5 चमचे याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी 5 चमचे अमूलची क्रीम घालून घेतलेली आहे. आता इथं क्रीम घातल्यानंतर जास्त वेळ गॅसवरती ठेवायचं नाही. 1 ते 2 मिनटं आपण हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस आहे तो बंद करायचा आहे. तर बघू शकता क्रीम आहे ती चांगली मिक्स झालेली आहे आणि भाजी पण आपल्याला परफेक्ट तयार झालेली आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायची. ह्या अशा पद्धतीची भाजी आहे ती तयार करायची. तर बघू शकता काय मस्त अशी भाजी दिसते आणि छान असा सुवास सुटलेला आहे. खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी अशी लागते. ही तुम्ही चपाती, भाकरी, रोटी, भातासोबत खाऊ शकता. अप्रतिम अशी लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी.